विकास दरापेक्षा पर्यावरण महत्त्वाचे आहे असे मत पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे आयोजक अतुल किर्लोस्कर, वनविभागाचे अधिकारी नितीन काकोडकर, संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर, गिरीकंदचे सुहास गणपुले उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समर कोतूर, प्राध्यापक JT जॉनसिंग, चित्रपट निर्माते आशिष चंडोला, लेखक अतुल देऊळगावकर, पक्षीमित्र सतीश पांडे आणि हेल्थ टुरिझम या संस्थेला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वनस्पती शास्त्रज्ञ हेमा साने यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेंडे म्हणाले, विकासाचा दर वाढवण्यासंदर्भात आपण नको तितकी चर्चा करीत आहोत. मात्र पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही आजची सर्वात मोठी चिंताजनक बाब आहे. त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आपल्या संस्कृतीकडून मिळालेली पर्यावरण संवर्धनाची शिकवणही आपण विसरलो आहोत. आपली संस्कृती पर्यावरणाशी संवाद साधणारी आहे. जागतिक स्तरावर काम करणे सोपे असून स्थानिक स्तरावर बदल घडवून आणणे अवघड आहे. युनायटेड नेशन्समधील देशांनी 2012 मध्ये 20 वर्षांनंतर आपल्या कामाचा आढावा घेतला होता. 20 वर्षापूर्वी या देशांची ग्रीन हाऊस मधून निघणारे घातक वायू 5% कमी करण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात मात्र हे वायू 48% वाढले होते. सतीश पांडे, जॉनसिंग, देऊळगावकर यांचे भाषण झाले. राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. 23 ऑक्टोबर 2013च्या सुधारित आकृती बंधातील त्रुटी दुरुस्त करून माध्यमिकच्या नियमाप्रमाणे सेवक वर्ग मंजूर करावा आणि तत्काळ यांची नेमणूक करावी असा इशारा राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला. शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या इशाऱ्यामुळे यंदाही 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर आंदोलनाचे सावट असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या आंदोलनात राज्यभरातून 1,500 ते 2,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांना देण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदनियुक्ती तुकडीच्या आधारे न करता विद्यार्थी संख्येवर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने 35,000 पदे अतिरिक्त होत आहेत. ही पदे पूर्वीप्रमाणेच तुकडीनुसार भरण्यात यावीत अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबरोबरच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे माध्यमिक शाळातील शिक्षकेतरांना 12 आणि 24 वर्षानंतरचे वेतन श्रेणी विना अट देण्यात यावी. प्रत्येक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक मंजूर करण्यात यावा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी प्रत्यक्ष होणारा खर्च आणि दुलाई भत्ता नियमित वेतनातून मिळावा. राज्यातील शिक्षकेतरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना तत्काळ मान्यता देण्यात याव्यात. शिक्षकेतरांनी सेवेत आपली शैक्षणिक पात्रता वाढवल्यास त्यात शिक्षक पदावर विनाअट संवर्ग बदलून मिळावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या. लिज्जत पापड उद्योगाला अधिक गतिमान करण्यासाठी संशोधन संस्था स्थापन करावी असा सल्ला सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिला. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड सणसवाडी डिटर्जंट विभागाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सकाळ पेपर्स लिमिटेडचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, शिरूरचे आमदार अशोकराव पवार, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, आमदार दीप्ती चौधरी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, विद्या सहकारी बँकेचे बाळासाहेब अनासकर, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे अध्यक्ष स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, रत्नमाला जाधव, चेतना नहार, मंदाकिनी डाकवे, नीला वेगड, विमल कांबळे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठात या संस्थेवर PhD करणाऱ्या स्वाती जगताप यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हा गृह उद्योग सुरू करणाऱ्या 7 महिलांपैकी एक जयवंती बेन पोपट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 6 कर्तृत्ववान मातांचा सत्कार करण्यात आला. मुक्ता पुन तांबेकर, साधनाताई गोडबोले, शिल्पाताई बुडूक, वैशाली भोई, इंदुताई भोरे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या प्रतापराव पवार यांचा लिज्जतच्या भगिनींनी सत्कार केला. यावेळी महापौर बोलत होत्या. स्त्री ही अबला नसून सबला आहे. 21व्या शतकातील स्त्रियांनी स्वतःच्या अंगी असलेले गुण आणि कर्तृत्व दाखवून दिले आहे. कोणतीही अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे. संयमी वृत्ती, सहनशीलता आणि समंजसपणा हा त्रिवेणी संगम अंगी असल्यामुळे स्त्री ही देवीचे रूप आहे, असे प्रतिपादन महापौर चंचला कोदरे यांनी व्यक्त केले. कोदरे पुढे म्हणाल्या, उद्योग, राजकीय, शैक्षणिक यामध्ये महिलांनी स्वतःचा ठसा उमटून दाखवला आहे. 80 रुपयांच्या भांडवलावर व्यवसायाचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले. हजारो हाताला आणि संसाराला या समूहामुळे बळ मिळाले आहे. हा वटवृक्ष असाच मोठा व्हावा आणि अनेकांच्या संसाराला हातभार लागावा अशा शब्दात महापौर कोदरे यांनी शुभेच्छा दिल्या. विद्याधर अनासकर म्हणाले, आज मी उभा आहे ते सगळं श्रेय या लिज्जत पापड समूहाला जाते. माझी आई आणि मी पापड येथे लाटत होतो. पापड लाटता लाटता मी मोठा झालो.
झालो. 7वीत असताना मी 100 पापड लाटत होतो. त्यावेळी माझा डेमो दाखवण्याचे काम करत होते. माझ्या आयुष्यातील मी हे क्षण कधीही विसरू शकत नाही. कोणत्याही व्यवसायात यश मिळवण्यासाठी कौटुंबिक व्यावसायिकता, कौटुंबिक जिव्हाळा असा सुरेख संगमाची आवश्यकता असते. ज्यावेळी कोणताही परिवार अडचणीत येतो त्यावेळी पुरुष लगेच हतबल होतो, पण स्त्री हतबल होत नाही. ससा डिटर्जंटला त्यावेळी मागणी नव्हती, तेव्हा मला माझी आई दुकानात पाठवून ससा आणायला लावायची. या मागणीमुळे विक्रेत्यांना माल ठेवावा लागला आणि हा आज मोठ्या वृक्षाची सावली देत आहे. उल्हासदादा पवार म्हणाले, संस्थेच्या रौप्य महोत्सव न करता समाजातील विविध घटकातील कर्तृत्वान लोकांचा सत्कार करण्यात येतो. श्रमाची प्रतिष्ठा, कुटीर उद्योग खूप महत्त्वाचे आहे हे संस्थेने दाखवून दिले आहे. संस्थेची व्यापकता, हिशोबात ताळेबंद आणि परकीय चलन संस्थेने आणून दाखवले आहे. कोणावर अवलंबून न राहता महिलांना ताटमानेने जगायला संस्थेने शिकवले. या महिलांनी व्यवसायच नव्हे तर स्वतःची मुलेही परदेशात पाठवली. ही अभिमानाची गोष्ट आहे. जगातील सर्वात मोठी संस्था उदयाला आली आहे. सूर्यकांत पाठक म्हणाले, कुठलाही पदार्थ गुणवत्तेमुळे प्रसिद्ध होतो. तसे पापड म्हटले की लोकांच्या तोंडात लिज्जत पापडचे नाव येते. महिला सबलीकरणाचा विचार आणि कष्टामुळे वटवृक्ष तयार झाला. उद्योग म्हटला तर यांत्रिकीकरण आले, मात्र लिज्जत समूहाने यात यांत्रिकीकरण आणले नाही. यामुळे दुप्पट व्यवसाय वाढला असता 50,000 महिलांचा उद्धार करण्याचे काम समूहाने केले. हा आदर्श सामाजिक पायंडा संस्थेने निर्माण केला. सहकार क्षेत्रात अनेकांनी अनुदान घेऊन उद्योग सुरू केले आणि बंदही पाडले. मात्र संस्थेने कुठलेही अनुदान न घेता संस्था उभारली. कुठल्याही यंत्राचा वापर न करता हाताने काम करणाऱ्यांना कर लावण्यात येतो. हा कर काढून टाकण्यात यावा अशी मागणी यावेळी पाठक यांनी केली. अध्यक्षीय भाषणात प्रताप पवार म्हणाले, स्त्री कुटुंबातील आधारस्तंभ असते. स्त्रीच घर घडवते. पवार कुटुंब ही स्त्रीमुळेच घडले आहे. व्यवसायाविषयी पवार म्हणाले, व्यवसाय हा गुणवत्तेवर वाढवला पाहिजे. संशोधनाची आणि संशोधक केंद्र उभारले पाहिजे. पॅकिंग, स्वच्छता, आकर्षकपणा, त्यात सौंदर्य वाढवले पाहिजे. ग्राहक हा चोखंदळ झाला आहे. त्याची मागणी तसा पुरवठा करण्याची गरज आहे. मार्केटिंग तंत्र हे एक शास्त्र असून ते महिलांनी अंगीकारले पाहिजे. विक्री ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांचा अभ्यास केला पाहिजे. मेळावे घेणे, लोकांपर्यंत आपल्या वस्तूची माहिती पोहोचवणे गरज आहे. प्रत्येकात क्षमता असते, त्यास वाव देण्याचे शिकले पाहिजे. स्पर्धापासून शिका, त्यामुळे आपली गुणवत्ता वाढेल. तसेच प्रशिक्षणात वाढ करण्यात यावी, त्यामुळे व्यवसायात वाढ होईल, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला. सूत्रसंचालन प्रभुणे यांनी केले तर सुरेश कोते यांनी आभार मानले. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. 64व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 3000 महिलांचे शाकाहारी व मांसाहारी पाककृती स्पर्धेचे आयोजन मिलिंद काची मित्र परिवारातर्फे करण्यात आले. 64व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मिलिंद काची आणि मित्र परिवारांनी 3000 महिलांची पाककृती स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये जवळजवळ अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महिलांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवून कार्यक्रमात वेगळीच लज्जत निर्माण केली. शाकाहारी पदार्थात फुलव्याची चटणी, पुलाव भात, पुदिन्याचे वडे, कारल्याचा ठेचा इत्यादी शाकाहारी पदार्थ, तसेच मटणाचा रस्सा, बिर्याणी इत्यादी मांसाहारी पदार्थ मोठ्या प्रमाणावर दिसत होते. पाककृती ही महिलांची सर्वात आवडती कला आहे. यामध्ये महिला आपल्या किचनमध्ये पदार्थ बनवण्याचे वेगवेगळे स्किल दाखवून कुटुंबाचे मन जिंकत असते. यासाठीच आम्ही महिलांच्या उपजत कौशल्य लोकांसमोर आणण्याचे आणि त्याला वाव देण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो. यासाठी महिलांना हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरते, असे नगरसेवक मिलिंद काची यांनी सांगितले. याचबरोबर अशा प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरणात स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो, असेही काची म्हणाले. मी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महिलांसाठी विविध प्रकारच्या आम्ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो. यंदाच्या वर्षी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे. या स्पर्धेमध्ये पाककला स्पर्धा आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 प्रकार केलेले आहेत. त्यात शाकाहारीमध्ये कडधान्य आणि तांदूळ यापासून बनवलेले पदार्थ आणि मांसाहारीमध्ये सुके आणि रश्श्याचे. या स्पर्धेमध्ये 3000 महिलांनी आज उत्स्फूर्तपणे आज सहभाग घेतलेला आहे आणि हा पदार्थ त्यांनी घरून बनवलेला आलेला आहे. आमचा हा भाग आहे, हा मध्यवस्तीतील भाग असल्यामुळे इथं महिला जमणं कठीण असतं, पण अशा आमच्या स्पर्धेला वर्षानुवर्ष उदंड असा प्रतिसाद लाभत असतो. आम्ही लॉलीपॉप केले, चिकन लॉलीपॉप. आम्ही नेहमी भाग घेत असतो, त्याच्यामुळे वेगळा आनंद येतो आम्हाला. फारच म्हणजे मजा वाटते अशी वेगळी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे. मिलिंद भाऊंनी हा जो कार्यक्रम भरवला आहे त्यामुळे या महिलांना खूप उत्साह येतो आणि आम्हालाही खूप बरं वाटतं, मजा येते हा कार्यक्रम करायला. संगीत नाट्य संवर्धन व महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धा 2014 चे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेत अर्पिता वैश्यपायन प्रथम, भाग्यश्री भागवत द्वितीय क्रमांक, ऋतुजा जोशी तृतीय क्रमांक यांनी पटकावला. भूपाली सिदे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर व गांधर्व महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाटक संवर्धन या योजनेअंतर्गत 5, 12, 19, 26 व 2 फेब्रुवारी या दिवशी संगीत नाटकांचे आयोजन करण्यात आले होते आणि 24, 25, 26 जानेवारी रोजी नाट्य संगीत गायन व नाट्य संगीत हार्मोनियम वादनाची स्पर्धा व कार्यशाळा यांचे आयोजन गांधर्व महाविद्यालयाच्या सहकार्याने केले होते. लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर तर्फे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे व कार्याध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. गांधर्व महाविद्यालयातर्फे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, सहचिटणीस सौ परिणिता मराठे, सभासद श्री अमोद कुलकर्णी व सौ भक्ती पागे यांनी काम पाहिले. सुप्रसिद्ध गायक व गायक नट श्री राहुल देशपांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. 40 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. श्री संजय देशपांडे, सौ अश्विनी टिळक, श्री राजू परांजपे यांनी परीक्षक या नात्याने काम बघितले. यातून लहान गटातील 8, मोठ्या गटातील 10 व हार्मोनियम वादनातील 3 स्पर्धकांची निवड करण्यात आली. या सर्व स्पर्धकांसाठी व नाट्यसंगीत प्रेमींसाठी दिनांक 25 जानेवारी रोजी गांधर्व महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायक नट पंडित रामदास कामत यांनी व सुप्रसिद्ध ऑर्गन वादक पंडित राजू परांजपे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. 26 जानेवारी रोजी भरतनाट्य मंदिर पुणे येथे अंतिम फेरी झाली. परीक्षणाचे काम निर्मलाताई गोगटे, पंडित रामदास कामत व पंडित राजू परांजपे यांनी पाहिले. ऑर्गन हे वाद्य नाट्य संगीताचा प्राण आहे. हे वाद्य व वादक दुर्मिळ होत चालले आहे. यासाठी ऑर्गन शिकू इच्छिणाऱ्या एका विद्यार्थ्यास 1 वर्षाकरिता दरमहा ₹3000 शिष्यवृत्ती गांधर्व महाविद्यालय पुणे तर्फे देण्यात यावी. या हेतूने नाट्य संगीत गायनाबरोबरच खुल्या गटातील नाट्य संगीत हार्मोनियम वादनाची स्पर्धा सुद्धा या प्रसंगी घेण्यात आली. यातील सहभागी विद्यार्थी रोहित मराठे, सारंग सांभारे, देवेंद्र पटवर्धन या तिन्ही स्पर्धकांना ही शिष्यवृत्ती विभागून द्यावी असा सर्वानुमते निकाल जाहीर झाला. लहान गटातील स्पर्धा खूपच चुरशीची झाली. असे क्रमांक न काढता तिन्ही स्पर्धकांना प्रथम क्रमांक विभागून द्या असा निर्णय दिला. यामुळे मृण्मयी जोशी, अद्वैत केसकर व अपूर्वा कुलकर्णी यांना प्रथम क्रमांक व ₹5000 प्रत्येकी विभागून देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधात आंदोलन करण्याचा आदेश दिल्यानंतर सर्व मनसे कार्यकर्त्यांनी टोलफोड आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान टोलचा कारभार ज्या दलालांच्या कार्यालयातून चालतो त्या कार्यालयालाच टार्गेट मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं. रिलायन्स जांभूळवाडी जवळील ऑफिस मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. मनसे शहराध्यक्ष बाबा शेडगे आणि उपशहराध्यक्ष अजय शिंदे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. टोल नाके फोडल्यानंतर या ऑफिसला मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. टोल नाके फोडून काही दिवसांनी टोल चालू होणार, त्यापेक्षा जिथून हे सर्व टोल नाके चालवले जातात ती ऑफिसच फोडल्यावर कामकाज ठप्प होईल असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. लोकमान्य टिळक हे द्रष्टे पिता होते असे प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक स्मृती अभियानाच्या वतीने लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका झाल्याच्या घटनेस जून 2014 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेची स्मृती जागवण्यासाठी आणि लोकमान्यांच्या विचारांचा जागर व्हावा याकरिता हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे व्हावे यासाठी लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने टिळक विचार आणि सद्यस्थिती या विषयावर धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या उपक्रमाचा शुभारंभ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक स्मृती अभियानाचे अध्यक्ष शैलेश टिळक, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे बेळगावचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, डॉक्टर सागर देशपांडे आदी उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, मानवी तत्वज्ञानातील उच्च अशा गीता रहस्यासारख्या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. यामध्ये त्यांनी निष्काम कर्मयोग, कर्मफलाचे महत्व, विश्वाची उत्पत्ती आदी गोष्टी विस्तृतपणे मांडल्या आहेत. खडतर परिस्थितीत आव्हानांचा सामना करीत कसे जगावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक. सामाजिक परिवर्तनाला त्यांचा विरोध नव्हता. जातीयवाद देखील त्यांनी केला नाही. पण आज मात्र जातीवरूनच राजकारण व समाजकारण पेटत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जर कोणी टोलच्या संदर्भात कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
जिल्हा वार्षिक योजना सन 2014-15 सर्वसाधारण राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन पुण्यात विधान भवन येथे करण्यात आले होते. या दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, तोडफोडीचे राजकारण करून काही साध्य होणार नाही. जर कोणी कायदा हातात घेतला तर त्यांची गय केली जाणार नाही. संपूर्ण टोल रद्द करणे शक्य नाही. जर सरकारने टोल बंद केला तर अन्य विकास कामे ठप्प होतील. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केले आहे, त्यामुळे कार्यकर्ते पेटले आहेत. याबाबत कडक कारवाई करण्यात येईल. राज्यांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी पर्यायाने विकास करण्यासाठी टोल आकारावाच लागणार आहे. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू.